नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। रोजच्या वापरातील झाडूविषयी काही महत्त्वाची माहिती जी सर्वांना माहिती असायला हवी। झाडू हा घरात कधीही उलटा ठेवला जाऊ नये। जर तुम्ही उलटा ठेवला तर कलह वाढण्याची शक्यता असते। जर तुमच्याकडे सतत भांडण होत असतील तर तुम्ही झाडू कसा ठेवला आहे याची खात्री करून घ्या। केरसुणी ही लक्ष्मी असते, त्यामुळे तिचे उघड प्रदर्शन करू नये। सगळ्यांची नजर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नये। ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीला लपवून ठेवतो तसेच केरसुणीही ठेवावी, त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहील। नवीन घरात जाताना कधीही जुना झाडू घेऊन जाऊ नये, कारण ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते। झाडू खराब झाला असेल तर नवा झाडू शनिवारी आणावा, कारण शनिवारी झाडू आणणे शुभ मानले जाते, त्यामुळे चांगल्या गोष्टी घडतात। झाडू हा गच्चीवर किंवा बाहेर ठेवू नये, यामुळे घरात चोरी होण्याची शक्यता असते। घरात जर लहान मूल हातात केरसुणी घेऊन केर काढत असेल तर त्या घरात पाहुणा येणार असे सांगितले जाते। एखाद्याच्या स्वप्नात झाडू दिसल्यास शुभ मानले जाते। झाडू आडवा ठेवावा, तो लटकून मुळीच ठेवू नये। स्वयंपाकघरात कधीही झाडू ठेवू नये, कारण ते अशुभ मानले जाते। दर 5-6 महिन्यांनी जुना झालेला झाडू बदलावा। जुना व खराब झालेल्या झाडूमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात साठलेली असते। तुटलेला, खराब झालेला झाडू घरात वापरू नये। असा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे येतात। नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शुभ दिवस आहे अमावस्या, मंगळवार, शनिवार, रविवार हे शुभ दिवस मानले जातात। तो झाडू आणल्यावर शनिवारपासून वापरण्यास सुरुवात करावी। झाडू घेताना कधीही एक घेऊ नये, नेहमी झाडू जोडीने घ्यावे। असे केल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही। नेहमी झाडू घेतल्यानंतर त्याची पूजा करावी। हळदी कुंकू लावल्याशिवाय झाडू वापरू नये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।